नमस्कार. तर आज आपण अशा एका इंडिकेटर विषयी माहिती घेणार आहोत का जो इंडिकेटर आपल्याला एंट्री देईल, आपल्याला बरोबर स्टॉप लॉस देईल आणि आपला स्टॉप लॉस आपला ट्रायल करत चालेल. तर त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, पण त्यामध्ये सेटिंग कशी आपल्याला चेंज करायची आहे, कुठे एंट्री घ्यायची आहे, कुठं बाहेर पडायचं आहे, टाइम फ्रेम काय ठेवायचा आहे, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण त्याकरता जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मग आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, असा कुठला इंडिकेटर आहे तर इंडिकेटर एकदम साधा सोपा आहे. त्याचं नाव आहे सुपर ट्रेंड इंडिकेटर. बघा आता तो कसा काम करतो. हा सुपर ट्रेंड इंडिकेटर जो आहे, हा सुपर ट्रेंड इंडिकेटर आपल्याला बरोबर एकदम राईट टाइम एंट्री देतो, राईट टाइम एक्झिट देतो. एक्झिट साठी आपल्याला त्यामध्ये एटीआर वापरलेला असतो, एटीआर त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. हा जो एटीआर आहे, हा एटीआर आपला स्टॉप लॉसचं काम करतो. दुसरा आपल्याला एक इंडिकेटर वापरायचा आहे, तो आहे त्याचं नाव आहे पिवट पॉइंट. आता पिवट पॉइंट म्हणजे काय, सपोर्ट लेवल आणि आपले रेजिस्टंट लेवल ते आपल्याला रेडीमेड आपल्या चार्टवरती डिप्लॉय होतात. तेव्हा त्याचा वापर कसा करायचा आहे, त्यावरती आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. आणि पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चार्टचा इंटरफेस असा असतो, पण आपण जर आपला मोबाईल असेल तर मोबाईलवरती थोडा वेगळा इंटरफेस येतो. हे मी तुम्हाला दाखवतोय तर ते वेबसाईट वरती दाखवतोय. या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा इथे कॅन्डल मध्ये चेंज करायचं आहे. बघा आता हे जे तुम्हाला दिसतंय ट्रेंड दिसतोय कॅन्डल मध्ये, बघा इथे थोडासा पॉझिटिव्ह ट्रेंड निगेटिव्ह ट्रेंड. तर ह्यासाठी तुम्हाला थोडा कॅन्डल मध्ये चेंज करायचा आहे. बघा जी आपली रेग्युलर कॅन्डल असते, जो आपण चार्ट लावतो त्यामध्ये आपल्याला ह्या अशा टाईपची कॅन्डल दिसते. ओके, आपल्याला त्यामध्ये ह्या अशा टाईपची कॅन्डल दिसते. पण आपल्याला कॅन्डल लावायची आहे कुठली, आपल्याला हेक्कनेसी कॅन्डल लावायची. दोन्हीमध्ये आपण तुम्हाला काय फरक पडतो ते मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी जो कॅन्डलचा आपल्याला इथे सिग्नल दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला यायचंय आणि इथे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हेकिनेसी कॅन्डल आहे, ती कॅन्डल आपल्याला त्यावरती डिप्लॉय करायची. दोन्ही प्रकारे आपण बघूया आपल्याला काय फरक पडतोय ते. त्यानंतर मग इंडिकेटर आपल्याला घ्यायचंय. या ठिकाणी इंडिकेटर नावाचं तुम्हाला सिम्बॉल दिसतंय, इथे आपण आलात. या ठिकाणी सुपर ट्रेंड आपल्याला घ्यायचंय. 2 वेळेस सुपर ट्रेंड सिलेक्ट करायचा आहे. तो का करायचा ते मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे पिवट पॉइंट. हा पिवट पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, त्यामध्ये पण आपल्याला चेंज करायचं आहे, ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय सेटिंग मध्ये चेंज करायचं आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. एक नंबरला आपण हा सुपर ट्रेंड काय चेंज करायचं आहे ते आपण जाणून घेऊ. आपल्याला यावरती क्लिक केलं का, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनपुट नावाचा ऑप्शन येतो. लेंथ येते 10 आणि जो फॅक्टर आहे अर्थात एटीआर म्हणतात त्याला, तो 3 आहे. तो आपल्याला करायचा आहे 3च्या ऐवजी 1.5 करायचा आहे आणि ओके करायचं आहे. आणि बाकीच्या दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला काहीही बदल करायचा नाहीये. पण आपल्याला आपली एंट्री कुठं झालेली आहे, कोणत्या पॉइंटला एंट्री करायची आहे ते माहिती करण्याकरता थोडासा आणखी एक चेंज आपण करूया. इथे सेटिंग मध्ये गेले, या ठिकाणी तुम्हाला दुसरा ऑप्शन येतो त्या ठिकाणी स्टाईलचा, आणि इथे तुम्हाला हे जे चार्टचं इंडिकेशन दिसतंय त्यावरती क्लिक करूया. आणि इथे तुम्हाला जी प्राइस लाईन आहे ती प्राइस लाईन आपण त्या ठिकाणी इनेबल करू. म्हणजे काय होईल, आपल्याला कळेल का कोणत्या ठिकाणी आपली एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे ते. मग आपल्याला ह्या ठिकाणी इथं कळतंय का, आता हा जो बाय सिग्नल भेटलाय तो 9636 ला भेटलेला आहे 10.5च्या याच्यावरती. पण आता हा आपण या ठिकाणी 10.3चा सुपर ट्रेंडलाही त्या ठिकाणी आपण याची प्राइस लाईन आपण काही इनेबल करूया आणि त्याला एंट्री भेटली 9636 ला. बघा इथे या ठिकाणी या 2 लाईन क्रिएट झाल्यात. इथे ह्या इंडिकेटरची आहे, इथे आपल्याला ह्या ट्रेंड लाईनची जी काय आहे त्याच्यावाली किंमत, आणि ही आहे आपल्या 10.5ची 10.3ची. दोघांमध्ये 26 रुपयाचा फरक आहे. आणि त्यानंतर हे पिवट पॉइंट जे आहेत, बघा इथे तुम्हाला या ठिकाणी पिवट पॉइंट मध्ये तुम्हाला हे सपोर्ट कळतो. पिवट पॉइंट आहे, रेजिस्टंट 1 आहे, रेजिस्टंट 2 आहे, रेजिस्टंट 3 आहे, सपोर्ट 1 आहे, सपोर्ट 2 आहे. म्हणजे चार्ट आता सध्या कुठल्या याच्यावरती बेसिसवरती आहे, म्हणजे सपोर्ट 1 वरती आहे का, सपोर्ट 2 वरती आहे का, पिवट पॉइंट वरती आहे ते आपल्याला कळतं. आणि मग आपल्याला काही काही जनरल गोष्टी अशा आहे की जर सपोर्ट समजा 2 वरती असेल किंवा सपोर्ट 1 वरती असेल, त्याच्या खाली जाऊन चार्ट जर वरती आला तर एक रिकव्हरीची पण आशा असते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पिवट पॉइंटचा वापर करायचा आहे. ओके, आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट, हे तर इंडिकेटर सगळे आपण लावलेत,
मग आपल्याला त्यासाठी टाइम फ्रेम कसा आपल्याला कोणता सिलेक्ट करायचा ते आपण जाणून घेऊ. पहिल्यांदा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या, आपली एंट्री इथे झाली 9,610 ला 9,636 ला. कॅन्डल आपण या ठिकाणी हेकनेसी कॅन्डल लावली. आता इथे आपण एक आपली जी नॉर्मल कॅन्डल असते ती नॉर्मल कॅन्डल जर घेतली तर इथे दिसतंय काय का तुमची एंट्री लेट होती. आता तुमची इथे एंट्री झाली 9,622 ला, तिथे 9,610 ला झाली, ती 9,625 ची 9,651 ला झाली, म्हणजे तुमची एंट्री लेट होते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी इथे कॅन्डल मी तुम्हाला सांगितलंय कॅन्डल चेंज करायची आहे, त्या ठिकाणी हेकनेसी कॅन्डल करायची म्हणजे आपल्याला एंट्री त्या ठिकाणी लवकर भेटते. ओके. आणि आता त्यानंतर मग आपल्याला जो टाइम फ्रेम आहे, पहिल्यांदा इथे मी तुम्हाला सांगतो इक्विटी मध्ये आहे टाइम फ्रेम. आपण जरा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चार्टचा नेमकी ट्रेंड काय चालू आहे तो आपण या ठिकाणी बघूया. आता हा चार्टचा ट्रेंड जर आपण बघितला तर आपल्याला या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण बघतोय का इथे थोडं कन्सल्टेशन टाइपचा आपल्याला दिसतो ट्रेंड. बघा आता इथे निगेटिव्ह ट्रेंड आला, परत पॉझिटिव्ह आला, म्हणजे थोडं कन्सल्टेशनचा ट्रेंड आहे. पण याच्या अगोदर जर बघितलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक चांगला मोठा बुलिश जो ट्रेंड आहे तो ट्रेंड तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटला, मोठा चांगला बुलिश ट्रेंड त्या ठिकाणी बघायला भेटला. मग आपल्याला जो ट्रेड घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. तुम्ही त्या ठिकाणी स्विंग ट्रेड घेऊ शकता किंवा इंट्राडे ट्रेड करू शकता. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला ट्रेड घेताना ट्रेड कसा घ्यायचा आहे, आपण हे दोन जे सुपर ट्रेंड वापरले ते का वापरलेत त्याचं कारण असं आहे, आपल्याला जे ट्रेंडचं कन्फर्मेशन पाहिजे, आपल्याला ट्रेंडचं कन्फर्मेशन पाहिजे. कारण तुम्ही या ठिकाणी बघा आता इथे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 10-1.5चा जो सुपर ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह झालाय, पण लगेच तो 15 मिनिटांमध्ये निगेटिव्ह झालाय. पण हा 10-3चा सांगतो नाही ट्रेंड निगेटिव्ह आहे. म्हणून हे जे आपल्याला जे फेक सिग्नल येतात आणि ते टाळायचे असतील किंवा काही कॅन्डल नॉईज करतात, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याकडे म्हणे गरजेल तो पडेल काय, तसेच काही कॅन्डल असं दाखवतात आता वरती जाणार आहे पण परत खाली येते. म्हणून असे ट्रेड टाळण्याकरता आपल्याला ट्रेड कन्फर्मेशन पाहिजे. दोनही ट्रेंड आपल्याला पॉझिटिव्ह झाली पाहिजे तेव्हा आपल्याला ट्रेड घ्यायचे. भले लेट ट्रेड होईल पण आपला त्या ठिकाणी ट्रेड हिट होईल. ओके. आता आपल्याला एंट्री कधी घ्यायची, ज्यावेळेस दोन्ही ट्रेंड आहेत, ही सुपर ट्रेंडची बघा या ट्रेंड लाईन आहेत, ही ट्रेंड लाईन आहे, त्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी दोन्ही ट्रेंड आपले पॉझिटिव्ह होतील. आता हा पॉझिटिव्ह ट्रेंड आहे, हा रेड कॅन्डल म्हणजे निगेटिव्ह ट्रेंड आहे, त्या ठिकाणी एंट्री घ्यायची. आणि त्यानंतर जो आपला पहिला ट्रेंड आहे सुपर ट्रेंड 10-1.5चा, तो ज्या ठिकाणी आपल्याला रेड होतो किंवा निगेटिव्ह होतो त्या ठिकाणी बाहेर पडायचे. एखाद्याला असं वाटलं नाही तर तो या ठिकाणी थांबू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण मग आता या ठिकाणी आपल्याला एंट्री घेतल्यानंतर प्रश्न पडतो टार्गेट काय स्टॉप लॉस काय. यामध्ये टार्गेट तुम्हाला ठेवायचं तर ठेवू शकता. फार तर समजा तुम्ही पिवट पॉइंटला जर घेतला तर R1 किंवा R2चं टार्गेट ठेवू शकता. पण मी तुम्हाला सांगेल का तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे ते तर तुम्ही ह्या ठिकाणी R1चं टार्गेट ठेवा किंवा ह्या ट्रेंड लाईनला फॉलो करा. ही ट्रेंड लाईन तुमचं स्टॉप लॉसचं काम करते. जसा जसा तुम्ही घेतल्यानंतर स्टॉक वरती वरती जातो तसा हा तुमचा जी ट्रेंड लाईन आहे ती वरती जाते. हा तुमचा स्टॉप लॉस आहे, हा तुमचा स्टॉप लॉस आहे. ओके. मग आता या ट्रेंड वरती जर आपण बघितला M6 चा चार्ट आहे, इथे बघा आपली एंट्री इथे झाली. जर तशी बघितली तर तुमच्या पहिल्या ह्या सुपर ट्रेंड नुसार एंट्री 9,568 ला झाली, पण आपल्या दुसऱ्यानुसार बघितलं तर 9,625 ला एंट्री झाली. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं R1चं जर टार्गेट ठेवलं तर तुम्हाला 92 पॉईंटची मुवमेंट भेटते. R2चं जर टार्गेट ठेवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 60 पॉईंटची मुवमेंट भेटते. म्हणजेच तुम्हाला ह्या ठिकाणी आपल्याला एक रेडीमेड आपल्याला स्टॉप लॉस भेटतो आणि टार्गेट आपल्याला जे टार्गेट आपलं असतं ते टार्गेट आपलं स्टॉप लॉस वरती असतं, जिथे स्टॉप लॉस वाजेल आणि तिथे आपण बाहेर पडायचं. ओके. किंवा आपण त्या ठिकाणी R1 किंवा R2 R3चं सुद्धा टार्गेट ठेवू शकता. आता हा पहिला ट्रेड भेटला. त्यानंतर आपण बघतोय का दिवसभर आपला ट्रेंड निगेटिव्ह होता, क्लोजिंगच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड पॉझिटिव्ह झाला. पण मग अशा वेळेस ती तुमची मर्जी आहे, ट्रेड कॅरी करायचा असेल तर पॉझिटिव्ह ट्रेंड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॅरी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता हे मी तुम्हाला सांगितलं इक्विटी कॅशमध्ये किंवा निफ्टी फ्युचरमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. आता इथे जर निफ्टी फ्युचरचा जर वापर करायचा म्हटलं तर बघा इथे तुम्हाला मी दाखवतो. आता आपला जो निफ्टी फ्युचर आहे, निफ्टी फ्युचरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी याचा कसा वापर करायचा आहे ते इथे तुम्हाला आपण आता जाणून घेऊ. ठीक आहे.
आता इथे आपण आलोय या ठिकाणी निफ्टी नाव टाकूया आणि निफ्टी टाकलं नाव निफ्टी नोव्हेंबर फ्युचर. ओके. हा निफ्टी नोव्हेंबर फ्युचर आला आणि त्यानंतर फुल स्क्रीन करू आपण. ओके. आता बघा इथे जर आपण बघितलं तर आपल्याला दिवसभर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती दिवसभर आपल्याला ट्रेड भेटला नव्हता आणि नंतर आपल्याला आपल्याला शेवटी शेवटी आपण बघतोय का इथे आपल्याला शेवटी शेवटी आपल्याला एक ट्रेड भेटलाय आणि तो ट्रेड जर तुम्ही बघितला तर इथे ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेड भेटलाय. जर आपण बघितलं तर सुपर ट्रेंड आपला 1.5 आणि सुपर ट्रेंड आपला 3 या वरती जर तुम्ही बघितलं तर बघा इथे एंट्री भेटली. सॉरी हे कॉल मध्ये इथे आपण कॉल मध्ये आलेलो आहे. निफ्टी नोव्हेंबर फ्युचर मध्ये आपल्याला यायचं होतं. ठीक आहे. निफ्टी नोव्हेंबरचा फ्युचर आणि त्याचा वाला आपल्याला हा चार्ट. ठीक आहे. कॉलच येते. आपण याच्यावर ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईट वरती जाऊया आणि तिथे जाऊन आपण या ठिकाणी निफ्टी सर्च करून आपण त्यावरती जाऊया. ठीक आहे. निफ्टीचा ते लॉन्च चार्ट करूया. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता का इथे तुम्हाला काय होतंय ह्या आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईट वरती तुम्हाला जर फ्री मध्ये फक्त 2च इंडिकेटर लावता येतात. आपल्याला त्या ठिकाणी आपण 3 इंडिकेटर लावू शकत नाही कारण 3 इंडिकेटर जर आपण लावले तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होतंय पैसे पे करावे लागतात. म्हणून आपण इथे बघू शकता बघा इथे मी या ठिकाणी जी ट्रेंड लाईन मारून ठेवली होती माझी बाबा या लेवलला आले तर बाय करायचं आहे बरोबर एक्झॅक्ट त्या लेवल पर्यंत आलेला होता. तर ही जी आपली एंट्री आहे आपली ह्या लेवलला एंट्री झाली 25,827 ला आणि त्यानंतर 25,922च्या आसपास तो गेला होता. 100 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली. सुपर टेन 10-3 जरी आपण वापरला तरी सुद्धा एक आपल्याला छानशी मुवमेंट त्यामध्ये बघायला भेटली. तर तुम्ही जो याचा वापर आहे तो वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि काय याचा वापर करून ह्या इंडिकेटरचा वापर करून 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एखादा स्टॉक असेल किंवा फ्युचर असेल त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा. पण मोठा ट्रेंड बघण्यासाठी पहिल्यांदा अगोदर त्या ठिकाणी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम चेक करा आणि मग 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती त्या ठिकाणी ट्रेड घ्या. ओके. आता त्यानंतर आपण जाणून घेऊया का ऑप्शन मध्ये हा कसा वर्क करतो ते. ओके. आता आपल्याला यामध्ये बघायचं आहे का हा आपल्या ऑप्शन मध्ये कसं काम करतो ते. ओके. आता याच्यामध्ये ऑप्शन मध्ये काम कसं करतो ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याकरता परत आपला जो हा चार्ट आहे हा आपल्याला निफ्टीचा चार्ट आहे ऑलरेडी. आपण यावरती आता बघूया निफ्टीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये ट्रेड करायचा आहे तर कसा ट्रेड करायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी निफ्टी नाव आपण टाकूया. निफ्टीचा आपला ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन आपण घेतलाय 18 तारीख होती काल आणि त्यानंतर आपण बघूया का 25,800चा कॉल इथे आपण या ठिकाणी टाकलाय. ठीक आहे. हा 10-3चा आपण या ठिकाणी सुपर ट्रेंड घेतलाय. RSI आपल्याला नकोय काही त्याची आवश्यकता नाहीये आणि इथे आपण या ठिकाणी 10-3 आणि आपल्याला दुसरा ऍड करायचा आहे सुपर ट्रेंड किती 10-1.5चा सुपर ट्रेंड 10-1.5चा आपल्याला त्या ठिकाणी ऍड करायचा आहे. ठीक आहे. 10 आणि 1.5चा 1.5. ठीक आहे. 1.5चा आपण ऍड केला तर आपल्याला आता इथे ह्या ठिकाणी ट्रेड कसा घ्यायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. पण आपल्याला काय होतंय बघा इथे मध्ये मध्ये असे काही नॉईज भेटतात. हे नॉईजी ट्रेड भेटतात छोटे छोटे आपल्याला काहीतरी 5-10 रुपयाच्या मुवमेंटचे ट्रेड भेटतात. ते जर आपल्याला टाळायचं असेल तर मग आपण त्या ठिकाणी एखाद्याला असं वाटेल मला ते टाळायचंय तर 10-3च्या ऐवजी 10-4चा पण त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला काय होईल का हे जे असे नॉईजी ट्रेड आहेत ते ट्रेड तुम्हाला टाळता येतील. बघा इथे असे ट्रेड आहेत ते तुम्हाला ट्रेड टाळता येतील. ओके. आणि मग आता आपल्याला यावरती मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला इक्विटी मध्ये काम करायचं फ्युचर मध्ये करायचं आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम सुपर ट्रेंड 10-1.5 आणि 10-4 करा. तुम्हाला इक्विटी ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सुपर ट्रेंड 10-4 आणि 10-1.5 ठेवा. 1 मिनिटाची टाइम फ्रेम ठेवा
आणि मग आता यावरती ट्रेड आपल्याला कसा भेटलाय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. इथे तुम्ही बघू शकताय का ट्रेड आपल्याला काय भेटलेला आहे. तर हा जो ट्रेड तुम्हाला भेटलाय सकाळी पहिल्यांदा जर आपण बघितलं तर इथे हा एक ट्रेड आपल्याला पहिला भेटला. तुमची जी एंट्री इथे झाली बघा, इथे एंट्री झाली आणि इथे तुमचं एक्झिट झालं. इथे तुमचं 22 पॉईंटचं नुकसान झालं. ठीक आहे, हा एक सकाळचा ट्रेड आपल्याला 9:30चा ट्रेड भेटलेला आहे. पण आपण जनरली सकाळी सकाळी 9:30 वाजेपर्यंत मला वाटते का ट्रेड करू नये, पण जरी केलाच तरी मग तुम्हाला त्या ठिकाणी आपण बघतोय का जर तुम्ही सुपर 10-4 वरती जर एंट्री घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी तोपर्यंत एक मुवमेंट येऊन गेलेला होता. जर एखाद्याने 10-1.5 वरती जर समजा एंट्री घेतली असेल तर तुमची एंट्री इथे झाली आणि तुमची एक्झिट इथे झाली. 10 पॉईंटचं तुम्हाला टार्गेट भेटलं. पण टॉप जर बघितला तर जवळजवळ 49 पॉईंटची मुवमेंट होती, कारण एक मोठा स्पाइक आला आणि त्या स्पाइक नंतर परत त्याचावाला गिव्ह अप झाला. ओके, म्हणजे आपण असं पकडूया का पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला काही मिळालं नाही. त्यानंतर आपला दुसरा ट्रेड आला. या दुसऱ्या ट्रेडवरती आपण बघतोय का आपली एंट्री इथे झाली. सुपर 10च्या जर 10-4 नुसार जर पकडली तर तिथून एंट्री आपण बघतोय इथपर्यंत झाली आणि तुमचं इथपर्यंत तुम्ही बाहेर पडले तरी 20 पॉईंटचं टार्गेट भेटलं. पण जर सुपर 10-1.5 वरनं तुम्ही जर विचार केला तर इथे तुम्हाला इथून तर जवळजवळ इथपर्यंत 34 पॉईंटची तुम्हाला त्या ठिकाणी मुवमेंट बघायला भेटली. म्हणजेच इथे तुम्ही या ठिकाणी बघू शकता का 34 पॉईंटची इथे तुम्हाला या ठिकाणी झाली. आणि त्यानंतर आपण बघूया इथे एक ट्रेड भेटला आपल्याला. तोही ट्रेड आपला कॉस्ट टू कॉस्ट गेला, त्यामध्ये काही मिळालं नाही. त्यानंतर हा ट्रेंड इथे निगेटिव्ह आहे, इथे काही ट्रेड घ्यायचाच विषय नाहीये. आणि शेवटी आपण बघतोय का आपल्याला ह्या ठिकाणी दोनही सुपर 10 पॉझिटिव्ह झालीत इथे आणि आपली एंट्री इथे झाली आणि त्यानंतर आपला जो काही आहे स्टॉप लॉस वाजला नाही आणि क्लोजिंग पर्यंत आपण बघतोय का जवळजवळ 53 पॉईंटची आपल्याला मुवमेंट झाली. मग आपण पहिल्यामध्ये आपण बघतोय 22 पॉईंट गेले, 35 पॉईंट आपल्याला भेटले, ते सोडून द्या दोन्ही पण. तरी पण आपल्याला एकदम साधारणतः 50 पॉईंटची मुवमेंट इथे आपल्याला ह्या ठिकाणी निफ्टीमध्ये याने कॅप्चर करून दिली. किती पॉईंटची मुवमेंट? 50 पॉईंटची मुवमेंट निफ्टीमध्ये कॅप्चर करून दिली. मग जर तुम्हाला या ठिकाणी 50 पॉईंट मिळालेले आहेत म्हणजे जवळजवळ 7-5-35 3,500 4,500 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भेटलेत. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे त्या ठिकाणी? साधारणतः 10,000 रुपयावरती 4-4.5 रुपये भेटले. तरी पण जवळजवळ 41% रिटर्न म्हणजे 41% तुम्हाला गेन त्यामध्ये भेटलाय. मग ह्या प्रकारे तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकता. पण ऑप्शन मध्ये जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर तुम्ही ट्रेड जर केला तर मग तुम्हाला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती कमी ट्रेड भेटतात. पण जर तुम्हाला एकदम शुअर परफेक्टली ट्रेड पाहिजे असतील तर मग या ठिकाणी 10-4च्या ऐवजी जी आपली सेटिंग आहे 10-3 साठी आपल्या याच्यासाठी की 5 मिनिटासाठी आपली 10-3ची सेटिंग आहे आणि त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता. आणि तसं जर म्हटलं तर तुम्हाला एक शेवटी ट्रेड भेटला बघा. हे मग तुमचा सगळा मधला नॉईज कमी झाला. तुमचा ट्रेड इथे हा झाला कारण हे दोन्ही सुपर ट्रेंड इथे ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह झाले. 152 वरनं तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ अराउंड क्लोजिंग 184 30 पॉईंटची मुवमेंट तरी तुम्हाला या ठिकाणी भेटली. पण दिवसभरातलं हे जे टेन्शन होतं तुमचे हे छोटे मोठे ट्रेड ते तुमचं टेन्शन तुमचं दूर झालं. पण ह्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कधी कधी तुम्हाला चांगले मोठे पण ट्रेड भेटणार. बघा आता इथे तुम्ही बघू शकताय का एक मोठा ट्रेड तुम्हाला या ठिकाणी भेटला. इथून तुमची एंट्री झाली तर तुमचं जे काय एक्झिट झालं तर इथपर्यंत एक्झिट झालं. 57 पॉईंटची तुम्हाला मुवमेंट भेटली 2 तासामध्ये. त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल तर एक चांगला ट्रेड तुमचा कॅरी 2 म्हणजे तुम्हाला एक दिवस कॅरी करावा लागला. बघा इथपासून तुमची एंट्री झाली तर अराउंड जवळजवळ ह्या लेवल पर्यंत 150 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला एका दिवसामध्ये भेटली. एक दिवस कॅरी करावा लागला. 59 रुपयाचा कॉल हा जवळजवळ 200 रुपयापर्यंत गेला. तेव्हा आपण ह्या ठिकाणी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती पण तुम्ही करू शकता ट्रेड. कमी ट्रेड भेटतील पण परफेक्ट ट्रेड भेटतील. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती थोडेसे तुमचे एसएल पण वाचतील पण तुम्हाला ट्रेड क्वांटिटी मध्ये जास्त भेटतील. तेव्हा मग ते तुम्ही ठरवायचं आहे का काय करायचंय नाही करायचंय. आता एखाद्याला असं वाटलं का कॉल शॉर्ट करायचा आहे तर तुम्ही ह्या लेवलला बघा. इथून कॉल शॉर्ट केला इथून इथपर्यंत आला होता. शॉर्ट मध्ये जर बघितलं तर किती पैसे भेटले असते बघा. तुमचा शॉर्ट इथे या ठिकाणी क्रिएट झाला. इथून शॉर्ट क्रिएट झाला त्यानंतर इथपर्यंत तुमचा हा शॉर्ट चालला तरी आपण बघतोय का जवळजवळ 91 पॉईंटचं तुम्हाला शॉर्ट मध्ये सुद्धा पैसे मिळाले असते. शॉर्टसाठी पैसे भरपूर लागतात. मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी पुट शोधूया. बघा इथे हा 25,800चा पुट आहे. तो जर पुट आपण बघितला तर त्या पुट मध्ये आपण बघतोय काय दिसतं इथे आपल्याला तर 25,800च्या पुट मध्ये
इथे आपल्याला काय बघायला भेटतंय, तर पुट मध्ये आपण बघतोय का पुट मध्ये आपल्याला काहीच जास्त काही मुवमेंट बघायला भेटत नाही. पुट मध्ये आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघतोय का तुमची बघा या ठिकाणी इथे एंट्री झालीये, कुठे एंट्री झालीये, इथे एंट्री झाली. ही एंट्री तुमची पहिल्या दिवशी झाली 1:15 वाजता आणि इथून इथपर्यंत तुम्हाला बघा इथून इथपर्यंत 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 तुमची मुवमेंट आली, कॅप्चर झाली, 16 पॉईंट भेटले. पण जर टॉप जर बघितला असेल तर टॉप त्यांनी 100 आणि कितीचा मारलेला आहे, टॉप त्यांनी मारलेला आहे जवळजवळ 137चा. तसे बघितलं तर 73 पॉईंटचे जो टॉप त्यांनी मारला होता. मग काय करायचं अशा वेळेस, आपण सकाळी सकाळी जर आपल्याला चांगला प्रॉफिट जर भेटला तर आपला एल जो आहे तो आपला एल जर बघितला असेल तर तसा पहिल्या दिवशीच तुमचा एल वाजलेला होता जवळजवळ 28 पॉईंट मध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे एंट्री झाली पण सुपर ट्रेंड 10-1.5 वरती एंट्री झाली होती. पण मग एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही जर बघितलं असेल एंट्री इथे झाली आणि त्यावेळेस हा जो सुपर ट्रेंड आहे हा तर पॉझिटिव्हच होता. मग तुमची ह्या ठिकाणी एंट्री झाली आणि त्यानंतर तुम्ही इथे बाहेर पडलात, इथे तुमच्या त्या ठिकाणी 4-5 पॉईंटचं नुकसान झालं. म्हणून मग आपल्याला मी तुम्हाला सांगितले सकाळचे जे ट्रेड असतात ते सकाळचे ट्रेड आपल्याला थोडेसे टाळणं गरजेचं आहे. आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे साधारणतः 10च्या नंतर, 10-10:30 नंतर आपल्याला ट्रेड जर आला तर तो ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके. तर ह्या अशा पद्धतीनं आपण जर समजा ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर ऑप्शन मध्ये काम करू शकता. पण तुम्हाला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती कमी ट्रेड भेटतील आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चांगले ट्रेड तुम्हाला भेटतील. तेव्हा तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही मग त्या ठिकाणी ट्रेड कुठल्या टाइम फ्रेम वरती घ्यायचे आणि हे मी फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं काम केलंय. ओके. तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपला एज्युकेशनल पर्पज नुसार होता. या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचे किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवर जाऊन पेड ग्रुप जॉईन करू शकता. 1350 रुपये त्याचे आपले वर्षाचे चार्जेस आहेत. आणि आपला जो युट्यूब चॅनलचे मेंबर सुद्धा तुम्ही होऊ शकता, त्यावर तुम्हाला असेच एज्युकेशनल व्हिडिओ भेटत असतात. ओके. आणि त्यामुळे इथे आपण थांबूया आणि परत भेटूया नवीन विषयासह.